मुंबईला पहाटेपासूनच मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि या पावसानं अनेक भागात पाणी साचलेलं आहे। त्याचा मोठा फटका लोकल आणि रस्ते वाहतुकीला बसलेला आहे। सायन, किंग्स सर्कल तसंच इतर अनेक भागात पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। तर मध्य रेल्वेवर कुर्ला, सायन, माटुंगा आणि दादर इथे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। त्याचा फटका मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीला बसलाय। लोकल वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू आहे। ही दोन दृश्य वाहतूक ही धीम्या गतीनं सुरू आहे। तर रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचलेलं आहे। रस्त्यांवर देखील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे आणि तिकडे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं लोकल वाहतूक देखील धीम्या गतीनं सुरू आहे। तर लोकल सेवेला मोठा फटका बसलेला आहे आणि मुंबईकरांची एक प्रकारे तारंबळ उडत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण आठवड्याचा हा पहिलाच दिवस आणि लोकांची कामाला जाण्याची लगबग, त्यातच वाहतुकीला फटका बसलेला आहे। वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। तर मुंबईची वाहिनी खरं तर रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचल्यामुळे लोकल वाहतुकीला देखील फटका बसलेला आहे। लोकल वाहतूक उशिरानं सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। किंग्स सर्कल परिसरात पाणी साचलेलं आहे। मुंबईच्या खरं तर अनेक भागात पाणी साचलेलं आहे। कारण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सतत हा मुसळधार पाऊस मुंबईमध्ये आणि उपनगरांमध्ये सुरू आहे। त्यामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। ग्रँट रोड परिसरात देखील पाणी साचलेलं आहे। तर चिरा बाजार परिसरात देखील पाणी साचलं असल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता थेट जाणार आहोत किंग्स सर्कल परिसरात आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव, तिथून ते आपल्याला आढावा देतील। स्नेहा, पावसाची काय सद्यस्थिती आहे, काय तिकडे सध्या परिस्थिती आहे? नक्कीच आपण पाहिलं तर आपण किंग सर्कल या परिसरामध्ये आता आहोत। जितकं पाणी मगासपासून आपल्याला पाहायला मिळतं तितकंच आता पाणी देखील आत्ता देखील तितकंच पाणी आहे। परंतु आपण जर पाहिलं तर पावसाचा जोर जो आहे तो आत्ताचा काहीसा कमीसा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु याच पाणी साचलेल्या भागातून जे वाहनधारक आहेत त्यांची ती दैना जी मगासपासून आपण पाहतोय तीच आता देखील होते। याच पाण्यातून त्यांना वाट काढत पुढे जावं लागते आणि म्हणूनच त्यांच्या ज्या गाड्या आहेत वाहनधारकांच्या गाड्या या बंद पडत आहेत। त्यांना त्याच बंद पडलेल्या गाड्या ज्या आहेत या पाण्यातून घेऊन जाताना आपण पाहतोय आणि त्यांची मोठी कसरत आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आजच्या दिवशी कर्मचाऱ्यांना ज्यांना ऑफिसला जायचं असतं त्यांना बराचसा लेट झालेला आहे। कारण सकाळपासून आपण पाहतो या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। जरी शाळांना सुट्टी देण्यात आलेली असली तरी कर्मचारी वर्गांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागला। इथे आपण बस पाहतोय, काही वेळापासून ही जी बस आहे ती इथेच अडकून पडलेली आहे। या बसमध्ये काही विद्यार्थी देखील होते आणि या विद्यार्थ्यांना जे पोलीस प्रशासन दिसते, पोलीस प्रशासनाकडूनच सुखरूप त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते काम पूर्ण करण्यात आलेलं आहे। परंतु ही बस जर पाहिली ती त्या बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, त्याच्यामध्ये पाणी शिरल्यामुळे, मशीनमध्ये पाणी शिरल्यामुळे बस जी आहे ती याच पाण्यामध्ये अडकून थांबलेली आहे आणि म्हणूनच जे मागचे वाहन आहेत त्यांना पुढे यायला मात्र त्रास होतो आहे। म्हणूनच आपण जर पाहिलं तर लांबपर्यंत आपल्याला सर्वत्र फक्त वाहतूक कोंडीच दिसेल आणि याच समोर जे इथे पाणी दिसतंय याचा काय त्रास होत आहे? भीग रहे जा रहे पानी, हाल क्या है, कुछ काम नहीं हो रहा है, कुछ काम के मतलब के है नहीं। ये सरकार बदलो, पहला सरकार के वजह से कुछ काम नहीं हो रहा है, कुछ नहीं हो रहा है, पब्लिक परेशान है। त्यांना काय त्रास होतोय त्यांचं तेच म्हणणं आहे की आम्हाला खूप त्रास होतो या पाण्यातून वाट काढताना। खरं तर त्यांची गाड्या ज्या आहेत, बाईक ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत। म्हणूनच त्यांना याच पाण्यातून वाट काढत पुढे जे आहे निश्चित अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी विलंब होतोय, त्रास परत सहन करावा लागतो। या भागातून आपण पाहिले तर अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच लोक वाट काढत याच पाण्यामधून जातात आणि त्या सर्वांनाच अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत चालणाऱ्या इकडून चालणाऱ्या लोकांना त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। आणि इथलं पाणी जे आहे ते मात्र ओसरत नाहीये। गेल्या काही तासांपासून या ठिकाणी जे पाणी आहे तितकंच आहे, काहीसं कमी झालेलं देखील आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे हे पाणी किंग सर्कल परिसरामधलं नक्की कधी कमी होणार आणि लोकांनी सुटकेचा निश्वास कधी सोडायचा हा देखील प्रश्न इथे आपल्याला उभा टाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय। लोक जी आहेत ती बरीच त्रासलेली आहेत, याच पाण्यातून वाट काढत पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बरं स्नेहा, खरं तर आता दुपारच्या ज्यांच्या शाळा आहेत त्यांना तर सुट्टी देण्यात आलेली आहे। मात्र जे सकाळीच शाळेमध्ये गेले होते आता त्यांना नेमकं कशा पद्धतीनं घरी पोहोचवण्यात येते, त्यांच्यासाठी काय नेमकी उपाययोजना किंवा सोय करण्यात आलेली आहे?
नक्कीच आपण पाहिलं तर आता जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या इकडे जी बस आहे ती जी शाळेकरी मुलं आहेत त्यांना शाळेतून परत घेऊन आलेली बस आहे, कारण जी शाळेत गेलेली मुलं आहेत त्यांना देखील सुखरूप घरी पोहोचवण्याचं काम जे आहे ते शाळा प्रशासन तसंच पोलीस प्रशासन देखील यावरती सतर्कतेने लक्ष ठेवून आहे. म्हणूनच ही जी बस अडकलेली असली तरी पण यातील जे विद्यार्थी होते त्यांना सुखरूपदृष्ट्या जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून पालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर बरीचशी शाळा आहेत त्यांना जरी दुपारच्या सत्रात सुट्टी जाहीर केलेली असली तरी सकाळी लवकर ज्यांची शाळा असते ती मुलं शाळेत गेलेली होती आणि त्यांच्या पालकांकडून किंवा पोलीस प्रशासनाने देखील यामध्ये बरीच मदत केलेली आहे आणि बाहेर काढताना मदत केलेली आहे. ही आपण गाडी देखील पाहतोय, याच्या सायलेन्सरमध्ये पाणी शिरत आहे आणि त्याचाच आवाज आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे नक्कीच लोकांना जे आहे ते मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करताना याच्यातूनच वाट काढत जाताना लोक आपल्याला पाहायला मिळतात.